तुला इतकं समजावून सांगून तुला कळत नाहीये हा निलमा आता मी तुला जिवंत सोडणार नाही. तुम्ही म्हणता ते खरं आहे असं मानलं तर अक्कादानी इथेच कुठेतरी असायला हवं की नको? भाऊजी मी माझ्या डोळ्यांनी अक्कादांना पाहिलंय खरंच. हे बघा नाही, वहिनी, पण मला काय वाटतं वहिनींचं खरंही असेल, कारण अक्कादांकडे दैवी शक्ती आहे, त्या भेटल्याही असतील त्यांना. माझ्या आयुष्यात मला खूप जवळ असणारी माणसं माझ्यापासून दूर केली. हेच नातं होतं का माझं आणि अक्कादांचं? एका क्षणात संपणार. माझी नीलू मला नक्कीच भेटणार. खरंच. अजिंक्य हे बघ रडू नकोस. तूच आत्ता म्हणालास ना तुला नक्की भेटेल. मग रडतोयस कशाला? हा रडू नकोस. नशिबाचे भोग म्हणायचं दुसरं काय. चांगला हसता खेळता वाडा होता, उठून ती अवदसा आली आणि पार वाट लावून गेली. आत्यानो, ज्या गोष्टी घडणाऱ्या असत त्या घडणारच, टळणार असत का? उगीच कोणाका दोष द्यायचो? कळलं असतं हो. ती जर देवघरात जाऊन तिने देव भ्रष्ट केले नसते तर सगळं टळलं असतं. मी बोलले की माझं तोंड दिसतं, आता हे कोण निस्तारणार? आई सुखाईचा कोप असणार. तिच्याच कृपेने वाडा उभा राहिला आणि आता तिच्याच कोपाने लयालाही जाईल. आत्यानो, किती वाईट साईड बोलतास. दिसतंय ग मला, पुढ्यात काय वाढून ठेवले ना ते दिसतंय. दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, ते हे असं. काय रे, काय झालं? तू जाणार होतास ना तिच्याबरोबर फॉरेनला? मग काय झालं काय? अरे सज्जन, ती सटवी जाताना ह्याचे ही ग्रह फिरून गेलेली दिसते. काय ते? अक्कादांचे कपडे. नदीच्या काठावर सापडले. राजा काका, अरे माझं डोकंच काम करेन असं झालंय. हे बघ, मला असं वाटतं की अक्कादा हा वाडा सोडून गेले नसणार रे. त्यांचा खूप जीव होता या वाड्यावरती. हो, पण माझ्या मनात एक शंका येते. नाही म्हणजे बघा ना तुम्हाला काय वाटतं ते. कसली शंका? नाही, आपण म्हणतोय अक्कादा वाड्यावर आहेत, सावित्रीने त्यांना वाड्यात पाहिलं, आपण पूर्ण वाडा शोधला, पण सरकारांची प्रार्थनेची खोली नाही पाहिली. कशावरनं त्यांनी स्वतःला तिथे कोंडून घेतलं नसेल? अरे हो, ही गोष्ट आपल्या लक्षातच नाही आली. चला आपण अक्कादांची ती खोली बघूया. राजा काका, अरे तिथे असं कसं जाता येईल? हे बघ, उगाच एकाचे दोन होऊन बसतील. हा हो, नाही नाही, तिथे जर जायचं असेल तर पहिल्यांदा देवाला कौल लावावं लागेल, आणि देवानी जर परवानगी दिली तरच त्या खोलीत जाता येईल. तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तसं करूया. पण काय हो, इतक्या वर्षात तरी असं झालेलं माझ्या ऐकण्यात नाही. असं म्हणजे? तर म्हणजे सरकारांचं. अरे सरकारांचं वागणं भूतकाळात टाकणार आहे.
सरकार असं काही भलतं वागले त्यामागे नक्कीच मोठं काहीतरी कारण असणार. चुकायचा कोप झाला की काय? तुमचा ऊटसूट म्हटला की सुकायचा कोप. ज्या सुकायच्या आशीर्वादानं सरकारनं एवढा मोठा गाव उभा केलाय तेच जर गाव सोडून गेले तर आणखी काय म्हणणार. कधी कधी माणूस पण असा वागतो की देवाला सुद्धा कोड्यात टाकेल. कसं काय? आता त्या व्यंकटेशचंच बघा ना, गावात देवाच्या मानापानाच्या वेळी त्याने काय कमी गोंधळ घातला होता का? पण वेळोवेळी सरकारांनीच मधी पडून त्याला सावरला. आताही असाच काहीतरी गोंधळ केलेला असेल. हे बघ, व्यंकटेशच्या माकड चाळ्यांवर सरकार धूप घालणार नाही आणि त्यामुळे मला नाही वाटत की ते गाव सोडून जातील. का नाही सोडणार? तेवढंच मोठं काही कारण असेल तर. आपण इथेपासून 1000 अंदाज काढू, पण नेमका काय घडलंय ते सरकारांनाच माहित आहे. अजिंक्यचं प्रकरण कसं मिटवायचं, त्याला शिक्षा कशी करायची, हे सारं सरकारांच्या जीवाशी आलं असणार. म्हणून त्यांनी गाव सोडला असेल असं मला तरी वाटतं. अगदी बरोबर बोलला. आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही. विठोबा, हे देवी सुकाई माते, ज्या ज्यावेळी हा गाव अडचणीत सापडला, ज्या ज्यावेळी या गावावर संकट आली, त्या त्यावेळी सर्व गाव तुझ्या पायाशी धावून आलेला आहे. आज पुन्हा गाव एकदा संकटात सापडलेलं आहे. तेव्हा तूच काय तो मार्ग दाखव. तुझ्या मार्गदर्शनाची अपेक्षा गावकऱ्यांना आहे. तू सगळं जाणतेस, सगळं पाहतेस. माते, तुझ्या आशीर्वादानं ज्याने हे गाव वसवलं त्या गावाचे धरते करते सरकार ह्या गावातनं गायब झालेले आहे. माते, तुझ्याकडनं एवढंच जाणून घेण्याची आमची अपेक्षा आहे. त्यांचं जर काही बरं वाईट झालं असेल तर आम्ही तुला कौल लावतो. होई की नाही तेवढं सांग. एक गोष्ट सुखाई मातेंनी सांगितली आहे की सरकार सुखरूप आहे. माते, गावाचा सांभाळ करणारी तू माता आहेस. आज गावानं सरकारांचा आधार गमावलाय. काही जरी कारणं असली तरी ती दूर करून सरकार परत गावात येतील का? माते, माते, कौल देऊन याचाही खुलासा कर. माते, माते पाटील बरोबर बोलतायत. तू याचा कौल दे. गुरव, कौल लावून बराच वेळ झाला. अजून किती वेळ थांबायचं? पाटील, गुरं दावणीला बांधायची. येऊन येतो.
मला वाटतं देवाला पण या प्रश्नाचं कोडं पडलंय. काहीतरी दुसरा उपाय करायला हवा. सरकार गावात परत येणार का नाही याचं देवी उत्तर देत नाहीये. मग प्रार्थनेच्या खोलीत सरकार आहेत का एवढं तरी विचारा. माते, सगळ्या संकटाचं तू निवारण करणारी आहेस. तूच जर संकटात सापडलीस तर आम्ही कुणाकडे धाव घ्यायची. माते, सरकार जर वाड्यावरच्या प्रार्थना खोलीत असतील तर तसा कौल दे. गुरव, कौल त्याला एवढा वेळ का लागतोय? आपलं काही चुकतंय का? आता शेवटचं गारणं घाला. निदान सरकारांच्या प्रार्थनेच्या खोलीत गेलं तर चालेल का आम्ही? माते, पाटील म्हणतात तसं त्यांच्या प्रार्थना खोलीत तर आम्ही गेलो चालेल का? तसा कौल दे. सुखाई देवीला एवढं गारणं घालूनही काही उत्तर देत नाहीये, तर काय करायचं? मातेला काहीतरी वेगळंच कोडं पडलेलं दिसतंय. माते, कौल देण्याकरता एवढा वेळ तू कधीच लावत नाहीस. माते, ते कुठे आहे याचा कौल दे. माते, कौल दे. जे काही घडणार आहे त्याचा लवकर खुलासा कर. माते, सरकार या गावात कधी येतील ते तरी सांग. माते, कौल दे. माते, कौल दे. कौल दे. माते, कौल दे. कौल दे. देवी आता कधीच कौल देणार नाही. तुमचा तू सरकार, तू आता कधीच परत येणार नाही. कारण ते पळून गेले.
वाईट वाटेल, पण तू चोर आहे, तू चोर आहे. हो बाई, तुम्ही कोणाविषयी बोलताय कळतंय का तुम्हाला? अक्कादांचे किती उपकार त्या गावावर माहितीत का तुम्हाला? आणि तुम्ही काय सांगताय त्यांच्याबद्दल? आज नाही आला तर बोलायला लागलं. काका काका बोला ना तुम्ही. तू का गप्प सांग त्यांना. चित्रा, एक मिनिट. तुमच्या त्या अक्कादाची कुंडली आहे माझ्याकडे. तुमच्या त्या सरकारने सतत तुम्हाला मोठेपणा दाखवला, गावाला ताब्यात ठेवलं. का माहित आहे तुम्हाला? कारण त्याला गावाची संपत्ती हडप करायची होती. आणि त्याने त्याचा हेतू साध्य केला. चोर आहे तो, चोर. ओ बाई, आम्ही ऐकून घेतोय, याचा अर्थ असा नाही तुम्ही वाटेल ते बोलावं. कसली चोरी? काय गडबड आहे? अहो खरं तेच बोलते. देवाचे दागिने गायब झाले. तुम्हाला खरं वाटत नसेल तर देवाची तिजोरी बघा. तुमचा सरकार देवाचे दागिने पैसे घेऊन पळून गेलाय. एक मिनिट थांबा. देवाचा पैसा आम्ही देवळात नाही ठेवत, वाड्यावर ठेवतो, तिजोरीत. हो वाढतच म्हणते मी. ते दागिने घेऊन तो पळून गेलाय. विश्वास करा माझा. तुम्हाला खात्री वाटत नसेल तर चला बघायला. चला वाड्यात. काय खरं आणि काय खोटं काहीच कळायला मार्ग नाही. जे काही घडते ना गावात ते खूप भयानक आहे. अरे माझी आई म्हणते की गावात संकट येणार आहे. संकट. कोण रे ही आनंदी? हा, माझ्या समोर आणून उभं कर तिला. झिंजा उपटते मेलीच्या. अक्कादा नाही तर सगळ्यांना तोंड फुटलीत. अहो ती तर म्हणता का मी ज्या वाड्याची मालकीन हा म्हणान. त्या बाईनं तलाट्याकडून कागदपत्र मागवलेत. तिचा हक्क असणार. त्याशिवाय काय एवढी बिनधास्तपणे बोलते ती?